नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी घेवारे PS आपल्याला अर्थशास्त्र या विषयातील पहिले जे आपलं प्रकरण चालू आहे त्या प्रकरणामध्ये आपण अर्थशास्त्राच्या व्याख्यांचा अभ्यास केलेला आहे. त्याचबरोबर अर्थशास्त्रातील सूक्ष्म अर्थशास्त्रामधील ज्या काही मूलभूत संकल्पना आहेत त्यांचा आपण अभ्यास करत आहोत, ज्यामध्ये आपण आत्तापर्यंत गरजाचे वर्गीकरण, त्याच पद्धतीने वस्तू, सेवा, उपयोगिता व मूल्य यांचा आपण अभ्यास केलेला आहे. तर पुढची जी संकल्पना आहे ती संपत्ती ही संकल्पना आहे, जी अर्थशास्त्रात अतिशय महत्त्वाची आहे. तर सर्वप्रथम आपण संपत्ती म्हणजे काय बघा. आपण म्हणतो एखाद्या व्यक्तीकडे खूप संपत्ती आहे, हे आपण कशावरून ठरवतो? की त्याच्याकडे असलेले रुपये, पैसे असतील किंवा जमीन असेल, या सर्व गोष्टींवरून आपण ठरवतो की त्याच्याकडे खूप मोठी संपत्ती आहे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये प्रॉपर्टी असं म्हणत असतो. तर संपत्ती ही आपल्याला जुजबी प्रत्येकाला माहिती असते की संपत्तीमध्ये कशाचा समावेश होतो. जसं की मोठा बंगला असेल, गाडी असेल, त्याच पद्धतीने जमीन असेल, शेती असेल किंवा मोठं उद्योजक असेल तर त्याच्या जी काही याची संपत्ती असणार आहे, जी मालमत्ता असते तिला आपण काय म्हणत असतो? संपत्ती असं म्हणत असतो. हे झालं आपल्या भाषेमध्ये. जर आपण अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून संपत्ती म्हणजे काय याचा जर आपण अभ्यास करतो तर त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येऊन जाईल की संपत्ती म्हणजे ज्या वस्तूला बाजारभाव किंवा बाजार मूल्य असते व त्याची किंवा त्या वस्तूची देवाणघेवाण करता येते, अशा वस्तूंना संपत्ती असे म्हणतात. म्हणजे थोडक्यात काय आहे की जीही आपण वस्तू असेल ती संपत्ती म्हणून त्याला आपण केव्हा मान्यता देऊ? जेव्हा त्या वस्तूला बाजार मूल्य असेल. बाजार मूल्य म्हणजे काय? की बाजारपेठेमध्ये त्याला चांगल्या पद्धतीने किंमत मोजावी लागणार असेल ती वस्तू घेण्यासाठी किंवा देण्यासाठी, तर तिचा समावेश आपण काय करत असतो? संपत्तीमध्ये करत असतो. परंतु फक्त बाजार मूल्य असूनच उपयोग आहे का? नाही. तर त्याच पद्धतीने त्या वस्तूची देवाणघेवाण ही करता आली पाहिजे, तरच त्या वस्तूला आपण काय म्हणू शकतो? संपत्ती असं म्हणू शकतो. बघा, आता ह्या व्याख्येवरून आपल्याला संपत्तीचे वैशिष्ट्ये कोणती आहेत? तर पहिलं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे उपयोगिता. आपण मागच्याच भागामध्ये अभ्यासलेलं आहे की उपयोगिता म्हणजे काय? वस्तू व सेवांमध्ये असणारी मानवी गरज भागवण्याची क्षमता म्हणजे उपयोगिता होय. ही आपण उपयोगितेची व्याख्या पाहिलेली होती, बरोबर आहे ना? तर आता मग उपयोगिता म्हणजे काय? जी ही वस्तू असणार आहे संपत्ती म्हणून, त्या वस्तूमधून मानवाची गरज पूर्ण झाली पाहिजे किंवा मानवाची गरज पूर्ण करण्याची क्षमता त्या वस्तूमध्ये असली पाहिजे, तरच त्याच्यामध्ये काय असणार आहे? उपयोगिता असणार आहे. आणि उपयोगिता असेल तर तिचा समावेश कशामध्ये होणार आहे? संपत्तीमध्ये होणार आहे. आता बघा तुम्ही की उपयोगिता म्हणजे आता आपल्याला माहिती आहे की उपयोगिता म्हणजे काय, परंतु या ठिकाणी संपत्तीमध्ये ज्यावेळेस आपण त्या गोष्टीचा समावेश करतो की संपत्तीमध्ये आता तुम्ही आधीही सांगितलेलं आहे की एखादी मोठी गाडी असेल तर ती गाडीचा समावेश आपण संपत्तीमध्ये करत असतो. का? कारण की त्या गाडीच्या मार्फत मानवाची कोणती गरज पूर्ण होते? एकदम बरोबर. त्याला जर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर त्या गाडीचा उपयोग होतो, म्हणजेच त्याच्यामध्ये काय आहे? उपयोगिता आहे. तर पहिली जी वैशिष्ट्य आहे संपत्तीचं ते म्हणजे उपयोगिता असणे. कोणतीही वस्तू असेल तर त्या वस्तूमध्ये मानवाची गरज पूर्ण करण्याची जी क्षमता असेल, लेली वस्तू जी असणार आहे, म्हणजे त्यात जी उपयोगिता असेल त्याच वस्तूचा समावेश आपण कशात करणार आहोत? संपत्तीमध्ये करणार आहोत. दुसरं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे दुर्मिळता. दुर्मिळता म्हणजे काय? की मागणीच्या तुलनेने वस्तूचा पुरवठा दुर्मिळ असेल तरच त्याचा समावेश आपण कशात करणार आहोत? संपत्तीमध्ये करणार आहोत. म्हणजे बघा की या ठिकाणी दुर्मिळ म्हणजे काय? की कमी प्रमाणात असणं किंवा एखादी गोष्ट
चा जे काही प्रमाण असणार आहे, स्वरूप जे असणार आहे ते फार कमी असेल, म्हणजे दुर्मिळ असणार आहे की एखाद्या वस्तू जी असेल ती एखाद्या व्यक्तीकडे असेल परंतु दुसऱ्या व्यक्तीकडे नसेल, तर म्हणजेच काय असणार आहे, ती दुर्मिळ असणार आहे. आता बघा की जमीन प्रत्येकाकडे आता आपण अवतीभोवती पाहत असतो की जमीन आहे, परंतु त्या जमिनीमधला जर शेत जमीन असेल आणि ती जर बागायती असेल तर तिचा समावेश कशात होणार आहे, दुर्मिळतेमध्ये होणार आहे. म्हणजेच ती आपण काय म्हणून घेणार, ती म्हणजे संपत्ती, म्हणजे दुर्मिळ आहे ती वस्तू. आणि सर्व आर्थिक वस्तू ज्या वस्तूसाठी आपल्याला किंमत मोजावी लागते त्यांचा समावेश काय होतो या ठिकाणी, संपत्तीमध्ये होतो. म्हणजेच मागणीच्या तुलनेने वस्तूचा पुरवठा जर कमी असेल आणि ती वस्तू घेण्यासाठी जर जास्त प्रमाणात किंमत मोजावी लागत असेल तर तिला काय म्हटलं जाणार आहे, संपत्ती असं म्हणणार आहे. त्यामुळेच त्या वस्तूमध्ये किंवा ती जी वस्तू असेल ती कशा पद्धतीची असली पाहिजे, दुर्मिळ असली पाहिजे, हे एक संपत्तीचं काय आहे, वैशिष्ट्य आहे. तिसरं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे विनिमयता. आता विनिमयता म्हणजे काय, किंवा आपण मागच्या तासाला पाहिलेलं आहे की विनिमय म्हणजे काय, वस्तूंची देवाणघेवाण करणे, बरोबर आहे ना. की एखादी वस्तू जर असेल तर आपण बघा बऱ्याचशा वेळेस आपल्याकडे जर पेन वगैरे नसेल तर आपण काय करतो, आपल्या लगेच शेजारीचे जे आपला विद्यार्थी असतो किंवा आपलं मित्रमैत्रिणी असते त्यांना आपण लगेच काय म्हणतो की तुझ्याकडे 2 पेन असतील तर मला दे. म्हणजे या ठिकाणी आपण काय करतो, विनिमय करतो. परंतु या ठिकाणी आपण विनिमय करत असताना त्या ठिकाणी पैशाचा त्या ठिकाणी काही उपयोग केलेला आहे का, देवाणघेवाण केलेली आहे का, नाही. हां, जर आपण दुकानातून जर वस्तू घेत असेल तर त्यावेळेस मात्र आपण काय करणार आहे, विनिमय करत असताना पैसे देणार आहोत आणि त्या पैशाच्या बदल्यात आपण वस्तू घेणार आहोत. मग आता या ठिकाणी विनिमयता, संपत्तीमध्ये जर विनिमयता हा गुण असेल तरच त्या ठिकाणी काय होणार आहे, तिचा समावेश कशात होईल, संपत्तीमध्ये होऊ शकतो. म्हणजेच विनिमय म्हणजेच या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की वस्तूची देवाणघेवाण करणे आणि ज्या मूर्त स्वरूपात असणार आहेत. मूर्त स्वरूप आणि अमूर्त म्हणजे काय हे पाहता. मूर्त स्वरूप म्हणजे काय, जे आपल्याला डोळ्यांना दिसतात किंवा ज्यांना आपण स्पर्श करू शकतो. आणि अमूर्त म्हणजे काय, तर या ठिकाणी अमूर्त म्हणजे की जे आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत किंवा त्यांना आपण स्पर्शही करू शकत नाही, अशा वस्तू ज्या असतात त्यांना आपण काय म्हणतो या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी जो शब्द त्यांनी वापरला ते म्हणजे ज्या वस्तू मूर्त स्वरूपात आहेत त्याला आपण काय म्हणतो, संपत्ती असं म्हणतो. मग ती एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी किंवा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे त्याचं काय झालं पाहिजे, विनिमय होणं फार गरजेचं आहे. आता बघा की एखाद्या व्यक्तीचं आवाज जर खूप सुंदर असेल तर त्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून तो आवाज जे आहे त्याची काय आहे, ही संपत्ती आहे, बरोबर ना. कारण की त्याचा खूप सुंदर आवाज आहे. किंवा उदाहरणार्थ आपण घेतलं तर लता मंगेशकरचा आवाज आपण पाहिलेला आहे की त्यांचा आवाज खूप छान आहे, सुंदर आहे. त्यामुळेच आपण भारताने त्यांना काय म्हटलेलं आहे, गान कोकिळा असं म्हटलेलं आहे. परंतु तिचं विनिमय करता येतं का, किंवा लता मंगेशकरचा जे काही आवाज आहे तो आवाज आपल्याला दुसऱ्यांना कोणाला देता येणार आहे का, नाही. परंतु ती खाजगी संपत्ती झाली किंवा त्यांची वैयक्तिक संपत्ती झाली की जी ती दुसऱ्यांना देता येणार नाही. त्याच्यामुळे तिचा समावेश आपण संपत्ती या घटकात करणार नाही. हां, परंतु ती जी आवाज जे आहे ते काय, त्यांची वैयक्तिक संपत्ती आहे. परंतु आपण या ठिकाणी संपत्तीची जी व्याख्या बघतोय ते आपण सर्वसमावेशक पाहत आहोत. त्याच्यामुळे या ठिकाणी सार्वजनिक संपत्तीचाच आपण या ठिकाणी काय करणार आहोत, विचार करणार आहोत. त्यामुळे म्हणजे ज्याही वस्तू मूर्त स्वरूपात असतील म्हणजे त्यांचं हस्तांतरण एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी होत असेल तर त्याला आपण त्याच्यामध्ये कोणती वैशिष्ट्य आढळणार आहे, तर विनिमयता हे वैशिष्ट्य आढळणार आहे. आणि ज्या ज्या वस्तूंमध्ये विनिमयता हे वैशिष्ट्य आढळून येईल त्या वस्तूंना आपण संपत्ती असं म्हणतो. म्हणजे फक्त अमुक एकामध्ये दुर्मिळता हा गुण असेल परंतु जर उपयोगिताच नसेल, त्यात जर विनिमयताच नसेल तर त्या वस्तूचा आपण उपयोग संपत्तीमध्ये करणार नाही. म्हणजेच त्या वस्तूमध्ये जीही वस्तू आपण संपत्ती म्हणून गृहीत धरणार आहोत तिच्यामध्ये उपयोगिता हे वैशिष्ट्य असलं पाहिजे, दुर्मिळता हाही गुणधर्म असला पाहिजे आणि विनिमयता हे सुद्धा त्या ठिकाणी वैशिष्ट्य आपल्याला त्या वस्तूमध्ये दिसून आलं पाहिजे. आणि तरच आपण त्याला काय त्या वस्तूला आपण काय म्हणणार आहोत, संपत्ती असं म्हणणार आहोत. मग आता एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी कोणकोणत्या वस्तूंचा समावेश होऊ शकतो की विनिमय असणार त्याच्यामध्ये, बरोबर आहे. वाहनं आहेत, दागदागिने आहेत.
आता एखादी जमीन जर असेल तर ती विनिमयता त्याच्यामध्ये दिसून येणार आहे का त्या घटकामध्ये? सांगा बघू. नाही. बरोबर आहे. आता काही मुलं या ठिकाणी असं म्हणतील की जमीन थोडी आपण एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला देणार आहे. जसं काही आपण दागिने असतील तर ते दागिने आपण काढून दुसऱ्या व्यक्तीच्या हातात देऊ शकतो. परंतु शेत जमीन तर आहे त्याच ठिकाणीच आहे, ती काय आहे, स्थिर आहे. हे जरी बरोबर असलं तरी पण त्या जमिनीमध्ये विनिमयता हे गुणधर्म दिसून येतं. ज्यावेळेस त्या जमिनीची खरेदी विक्री होते त्यावेळेस त्याचं मालकी हक्क जो आहे तो आपण काय करणार आहे, दुसऱ्या व्यक्तीला हस्तांतरण करणार आहोत. म्हणजेच शेत जमिनी ही सुद्धा काय आहे, संपत्ती आहे आणि तिचंही आपण या ठिकाणी विनिमय हे गुणधर्म आपल्याला शेत जमिनीमध्ये सुद्धा दिसून येतो. ठीक आहे. पुढचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे मनुष्य बाह्यता. आता बाह्यता, मनुष्य म्हणजे कोण? मानव. आणि बाह्यता म्हणजे काय? म्हणजे जीही वस्तू आपण संपत्तीमध्ये गृहीत धरणार आहोत ती वस्तू मानवी शरीर बाह्य असली पाहिजे. म्हणजे आता मगाशीच मी उदाहरण जे दिलेलं आहे, लता मंगेशकरचा आवाज जो आहे तो आवाज जे असणार आहे ते त्यांची वैयक्तिक असणार आहे, ती त्यांच्या शरीरामध्ये समाविष्ट असणार आहे. ती आपल्याला काढून देता येणार नाही किंवा कोणालाही घेता येणार नाही. म्हणून त्यांनी इथं काय सांगितलेलं आहे, महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगितलं आहे की ते कसं असलं पाहिजे, ती वस्तू ही मानवी शरीर बाह्य असली पाहिजे, जेणेकरून त्या वस्तूची काय होणार आहे, हस्तांतरण आपल्याला करणं शक्य होणार आहे. हे त्याच्या बाह्य आणि वैयक्तिक गुणधर्मानुसार झाले पाहिजे. मग याच्यामध्ये मनुष्य बाह्यतामध्ये आपण पाहिलेलं आहे की टेबल खुर्चीचा सेट असेल किंवा कपाट असेल तर ह्या सर्व गोष्टींचा समावेश कशात होणार आहे, संपत्तीमध्ये होणार आहे. मग तर लक्षात ठेवा, संपत्तीची जे वैशिष्ट्य असणार आहे, पहिलं वैशिष्ट्य आहे उपयोगिता, दुसरं दुर्मिळता, तिसरं विनिमयता आणि चौथं जे आहे ते म्हणजे मनुष्य बाह्यता. हे चारही वैशिष्ट्य ज्या वस्तूमध्ये आपल्याला दिसणार आहेत किंवा आढळून येणार आहेत त्या वस्तूंचा समावेश आपण कशात करणार आहोत, बरोबर आहे, संपत्तीमध्ये करणार आहोत. ही झाली संपत्ती ही मूलभूत संकल्पना आपण पाहिलेली आहे. पुढची जी संकल्पना आहे ती म्हणजे वैयक्तिक उत्पन्न. बघा, वैयक्तिक उत्पन्न म्हणजे व्यक्तीला त्याच्या सर्व स्रोताकडून मिळणारे मोबदले म्हणजे त्याचं वैयक्तिक उत्पन्न होय. आता उत्पन्नाचे आपल्याला वेगळे प्रकार माहिती आहेत का तुम्हाला? की काही उत्पन्न स्थिर असतात, काही उत्पन्न अस्थिर असतात, काही पैशाच्या स्वरूपात प्राप्त होत असतात, तर काही करारात्मक उत्पन्न असू शकतं, वास्तव उत्पन्न आहे. त्याच पद्धतीने अर्जित उत्पन्नाचाही या ठिकाणी समावेश होतो. तर उत्पन्नामध्ये आपल्याला वैयक्तिक उत्पन्न जे आहे की एखाद्या व्यक्तीचं त्या ठिकाणी जे बी त्याला मिळणारं जे उत्पन्न असणार आहे, म्हणजे नोकरीच्या स्वरूपात तो एखाद्या ठिकाणी नोकरी करत असेल तर त्या ठिकाणी काय होणार आहे, त्याचं वैयक्तिक उत्पन्न त्याला नोकरी व पगाराच्या स्वरूपात मिळणार आहे. त्याच पद्धतीने त्या व्यक्तीचं जर शेतजमीन असेल तर शेतमालाकडून सुद्धा त्याचं काय होणार आहे, उत्पन्न होणार आहे. एखाद्या व्यक्तीला त्याने जर उधारीवरती पैसे दिलेले असतील आणि त्याच्याकडून जर त्याला काही व्याज मिळत असेल तर ह्या सर्व ज्या ज्या घटकापासून त्याला उत्पन्न मिळणार आहे त्या सर्व घटकांचा समावेश कशामध्ये होणार आहे, वैयक्तिक उत्पन्नामध्ये होणार आहे. आलं लक्षात? त्यानंतर वैयक्तिक व्यव्य शक्य उत्पन्न म्हणजे या ठिकाणी व्यव्य शक्य उत्पन्न म्हणजे याला काय म्हणलं जाणार आहे, थोडक्यात जर तुम्हाला इंग्रजीमध्ये जर मी सांगितलं तर नेट प्रॉफिट किंवा नेट इन्कम किंवा त्याला आपण हे बघा, आता ह्या ठिकाणी ग्रॉस इन्कम किंवा नेट इन्कम म्हणजे काय, जे काही आपलं उत्पन्न मिळतं तर साहजिकच आपल्याला त्याच्यावर जे असणारं कर आहे ज्याला आपण काय म्हणतो, इन्कम टॅक्स. बरोबर, इन्कम टॅक्स हे काय करावं लागतं, व्यक्तीला भरावं लागतं. मग एखाद्या व्यक्तीचं त्या ठिकाणी 10,000 उत्पन्न असेल आणि त्याच्यावरती जर आपण 2,000 हे जर इन्कम टॅक्स असेल तर त्या व्यक्तीचं प्रत्यक्षात असलेलं उत्पन्न जे असणार आहे तो किती असणार आहे,
बरोबर किती असणार आहे? 8,000 असणार आहे. म्हणजे 10,000 जरी त्याचं उत्पन्न असलं तर त्या 10,000मधले तो 2,000 काय करणार आहे? इन्कम टॅक्स भरणार आहे, म्हणजेच पेड करणार आहे. म्हणजे तो काय करणार आहे? सरकारला देणार आहे. म्हणजे त्याच्याकडं निव्वळ उत्पन्न जे असणार आहे ते किती असणार आहे त्याचं? बरोबर आहे तुमचं, ते म्हणजे 8,000 असणार आहे. तर अशा प्रकारे आज आपण संपत्ती या संकल्पनेचा अभ्यास केलेला आहे. त्यामध्येच आपण संपत्तीचे वैशिष्ट्याचा अभ्यास केलेला आहे. वैयक्तिक उत्पन्न म्हणजे काय आणि वैयक्तिक उत्पन्नातील व्यव्य शक्य उत्पन्न म्हणजे काय याचाही आपण अभ्यास केलेला आहे. उर्वरित भाग आपण पुढच्या लेक्चरच्या वेळेस पाहूया.